खूप खूप स्वागत आजच्या पॉडकास्टमध्ये. 16 ऑगस्ट 2007 अनेक प्रश्न या दिवसाशी जोडले गेलेले आहेत. कारण का तो दिवस माझ्यासाठी रिअल अकॅडमीसाठी खूप महत्त्वाचा होता. कुठल्याही चांगल्या कामाला मुहूर्ताची गरज नसते. आपण फक्त डोक्यात विचार आणले आणि आपण त्याच्यासाठी जर प्रयत्न केले तर आपण कुठल्याही दिवशी आपण ते नवीन चांगलं काम चालू करू शकतो. 2010 मध्ये वाजपेयी सर भेटले. पहिल्यांदा कोणीतरी मला बोललं की तू काय कर, तर माझं काम फक्त एवढंच आहे की त्यांनी दाखवलेल्या दिशेवर डोळे बंद करायचे आणि चालायचे. मार्केट बदलत आहे. काही ओकेशनल कोर्सेस सारखे काही गोष्टी मुलांना रिक्वायर्ड असतात, ते त्यांना अभ्यासासोबत करता येतात. तर त्या गोष्टी सुद्धा आपण करायला सुरुवात केली. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यातनं मुलं एवढी इंथुनी क्लासला येतात आणि त्यांनी एक रिअलची एक वेगळी ओळख तयार झाली. एक्सपान्शनचा विचार केला तर वाजपेयी सरांनी 2011ला मला टार्गेट दिलं होतं की अमोल पुढच्या 5 वर्षात रिअलच्या 10 शाखा झाल्या पाहिजे. आणि आज कुठेतरी जाऊन सरांनी सांगितलेलं जे स्वप्न ते 2026 पर्यंत कुठेतरी पूर्ण होतं. रिअल अकॅडमीमध्ये माझ्यापेक्षा हुशार मंडळी आहेत आणि म्हणून रिअल अकॅडमी आजपर्यंत पोचली आणि याच्या पुढे पण जाईल आणि अजून चांगले यश मिळवेल. गुगलवर बेस्ट एज्युकेशन इन्स्टिट्यूट सर्च केल्यानंतर आपलं नाव सुरुवातीला येतं, याचा जास्ती आता आनंद व्हायला लागला. कितीतरी लोकांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. त्या सगळ्यांना मी मनापासून थँक्स बोलेन की ज्यांच्यामुळे आज तालुक्यामध्ये सर्वाधिक टॉपर्स देणारा क्लास म्हणून रिअल अकॅडमीची एक वेगळी ओळख आहे. आपल्याला हा मानवाचा जन्म मिळाला आहे, हे आपल्यासाठी खूप अपॉर्च्युनिटी. कुणालाही कुठलीही अडचण असेल आणि त्यावेळेस त्यांना कोणाच्या तरी मदतीची गरज आहे, त्यावेळेस पहिला चेहरा त्याच्यासमोर जो येईल किंवा पहिलं नाव जे त्याला आठवेल ते आपलं असलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.